नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं पाठ न्याय टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण पाठ न्याय टेस्ट नावाच्या कोर्समध्ये 4थी, 5वी, 6वी आणि 7वी अशा 4 इयत्तांच्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र या सर्व विषयांच्या प्रत्येक पाठाच्या टेस्ट आपण पाहिल्या। सुरुवातीला या टेस्ट तुम्हाला ऑनलाइन सोडवण्यासाठी येतात, त्याचे मार्क्स किती पडले, बरोबर किती, चुकीचे किती लगेच इन्स्टंट तुम्हाला कळतं। आणि त्यानंतर त्या टेस्टच्या विश्लेषणाचं लेक्चर मी तुमच्यासाठी तयार करून पाठवत असतो। आता आपण इयत्ता 8वीला सुरुवात केली। इयत्ता 8वीचा विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र। यामध्ये पहिल्या पाठाचं विश्लेषण इतिहासाची साधने आपलं झालं आणि आता आपण दुसऱ्या पाठाच्या विश्लेषणाकडे वळत आहोत। या दुसऱ्या पाठाच्या विश्लेषणापूर्वी आपणा सर्वांना पुन्हा एकदा स्मरण करून देतो की आपल्या मास्टरमाइंड अकॅडमी नावाच्या अशा प्रकारचा लोगो असणारा प्ले स्टोअरवर ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून घ्या। त्यानंतर या ॲपमध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन असतो, त्यावर क्लिक केल्यानंतर अनेक कोर्स असतील, त्यामध्ये तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याचं नाव आहे पाठ निहाय टेस्ट। हा कोर्स सध्या ज्याच्यामध्ये 4थी ते 10वी पर्यंतच्या विज्ञानासह सर्व विषयांचे लेक्चर्स आणि टेस्ट तुम्हाला मिळतील आणि अशा प्रकारचा अत्यंत उपयुक्त असणारा कोर्स हा फक्त 300 रुपयालाच तुम्हाला आहे। मग तुम्ही माझ्या नंबरवरती जो नंबर 94 20 75 22 45 या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही जॉईन होऊ शकता, किंवा या कोर्समध्ये गेल्यानंतर त्या कोर्समध्येच BUY असा ऑप्शन असतो, त्यापुढेच त्यावर क्लिक करून तिथं तुम्ही पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता। जेव्हा तुम्हाला आता हा सगळा कोर्स पूर्ण होईल तेव्हा राज्यसेवा असेल, ग्रुप बी ची कंबाईन असेल, कुठलीही क्लास 3 असेल, अनेक प्रश्न तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आलेले दिसतील। तर टेक्स्ट बुकला, पाठ्यपुस्तकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून हा कोर्स जॉईन करा। अवघ्या 300 रुपयामध्ये आतापर्यंत जवळपास 90 टेस्ट झाल्यात, अजून त्याही पेक्षा जास्त होणाऱ्यात, अशा एवढ्या 200 पेक्षा जास्त टेस्टचा कोर्स तुम्हाला अवघ्या 300 रुपयामध्ये मिळतोय, तर तो जॉईन करावा। चला आपण इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्रामध्ये पाठ क्रमांक 2 युरोप आणि भारत फार महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावरती आपण टेस्ट पाहिली, टेस्ट तुम्ही सोडवली। आता त्या टेस्टचं विश्लेषण मी तुम्हाला देणार आहे। इथून पुढे टेस्टच्या विश्लेषणाला फार महत्त्व असणार आहे, कारण काठिण्य पातळी वाढते, सखोलता वाढते आणि म्हणून त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर तुम्हाला ही टेस्ट अजून चांगली फायद्याची ठरणार आहे। प्रश्न क्रमांक 1 पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, युरोपीय इतिहासात टिंबटिंब हा कालखंड प्रबोधन युग म्हणून मानला जातो, ओळखला जातो। यामध्ये पहा, इसवी सन 13वे शतक ते 6वे नाही 16वे शतक, 16वे इसवी सन 13वे ते 16वे शतक हे आपलं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। 13वे ते 16वे शतक लक्षात ठेवायचं। चला पुढे जाऊया आपण। लिओनार्दो द विंची, काय पुस्तकामध्ये विंसी आहे, लिओनार्दो द विंसी हा टिंबटिंब म्हणून जगप्रसिद्ध आहे। खरं तर हा अनेक क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेला व्यक्ती, मात्र तो इतिहास जगप्रसिद्ध चित्रकार म्हणूनच गाजला, म्हणून आपल्या प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। पुढे, लिओनार्दो द विंचीच्या टिंबटिंब चित्राकृती अजरामर आहे, जगप्रसिद्ध आहे। तर त्याची मोनालिसा ही चित्रकृती सर्वांना माहिती आहे, जगप्रसिद्ध आहे। त्याचबरोबर द लास्ट सपर हे सुद्धा चित्रकृती त्याची जगप्रसिद्ध आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय 1 आणि 2 बरोबर।
टिंबटिंबच्या सुमारास जर्मनीच्या टिंबटिंब याने छपाई यंत्राचा शोध लावला। आपल्या सर्वांना माहिती आहे, इसवी सन 1450 रोजी जर्मनीचा जोहान्स गुटेनबर्ग किंवा त्याला आपण गटेनबर्ग असं म्हणतो, यानं छपाई यंत्राचा शोध लावला आणि म्हणूनच त्याचा जन्मदिन 24 फेब्रुवारी संपूर्ण जगामध्ये मुद्रण दिन म्हणून, जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो। बरोबर 100 वर्षानं म्हणजे 1550 मध्ये पोर्तुगीजांनी आपल्या भारतातील गोवा या ठिकाणी भारतातील पहिला छापखाना सुरू केला होता। जर अशा रीतीने ही घटना महत्त्वाची। पुढे जाऊया। धर्माच्या नावावर लोकांना फसवणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विरोधात टिंबटिंब येथे धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली। तर एक काळ सुरुवातीला युरोपमध्ये प्रबोधन युगाला सुरुवात व्हायची त्या अगोदरच्या कालखंड की ख्रिश्चन धर्मगुरू सांगायचे की तुम्ही खूप पाप केले, त्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही मला संपत्ती द्या, मी तुम्हाला पापातून मुक्त करतो। तर अशा रीतीने समाजाची लोकांची फसवणूक केली जात होती। त्या विरोधात काही समाज सुधारकांनी आवाज उठवला, त्यामध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांचं नाव अग्रक्रमाने घेता येईल। आणि मग अशा प्रकारच्या ह्या चळवळी कुठे सुरू झाल्या होत्या मूळ, तर त्याचं मूळ ठिकाण होतं युरोप खंडामध्ये ही चळवळ सुरू झाली होती। पुढे इसवी सन 1453 मध्ये टिंबटिंबनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल कंसात इस्तंबूल जिंकून घेतले। पहा, त्याला रोमन साम्राज्याची राजधानी असंही म्हटलं जायचं, ज्याला ॲक्च्युअली शब्द आहे बायझंटाईन साम्राज्य। या बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल, जिचं आत्ताचं नाव आहे इस्तंबूल। युरोप आणि आशिया यांच्यामध्ये जमिनी मार्ग, जो व्यापारी मार्ग होता जमिनीवरून, मग तो युरोप, इटली, कॉन्स्टँटिनोपल, इराणचे आखात आणि आशिया खंड म्हणजे भारत, अशा प्रकारचा हा खुशकीचा मार्ग, व्यापारी मार्ग होता। आणि मग हा व्यापारी मार्ग, या व्यापारी मार्गावरील कॉन्स्टँटिनोपल इसवी सन 1453 रोजी कोणी जिंकून घेतलं, तर ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलं। हे जिंकून घेतल्यामुळे युरोप आणि आशिया यांच्या दरम्यान चालणारा व्यापारी मार्ग बंद पडला। व्यापारी मार्ग बंद पडला म्हणून व्यापार बंद पडला, युरोपचं जनजीवन ठप्प झालं आणि म्हणून हे जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी व्यापारी मार्ग नवा शोधणं गरजेचं होतं, नवा अर्थात जलमार्ग शोधणं गरजेचं होतं। आणि मग या जलमार्गाच्या शोधाला सुरुवात झाली, त्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या घटना आहेत, पुढे आपल्याला पाहायच्यात। चला पुढच्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया। इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला टिंबटिंब हा पोर्तुगीज खलाशी व आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला। अशा प्रकारचा आशिया खंड, या आशिया खंडाला जोडून असणारा हा युरोप खंड आणि इथं असणारा आफ्रिका खंड, इकडं आहे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आणि मग या युरोपमधले लोक जे आहेत त्या आफ्रिका खंडाला 1487 ची घटना काय घटना आहे, तर भारताचा या इथं असणाऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी, भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी एक पोर्तुगीज खलाशी आहे, तो आफ्रिकेच्या या दक्षिण किनारपट्टीवरून इथं आलेला आहे। या ठिकाणाचं नाव आहे केप ऑफ गुड होप। केप ऑफ गुड होप याला आशेचे भूषर असंही म्हणतात। वास्को द गामा पूर्वी केप ऑफ गुड होप या दक्षिण टोकावर, आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर पोहोचलेला पहिला पोर्तुगीज नागरिक कोण, याचं उत्तर सुद्धा याच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे आणि त्याचं उत्तर आहे बार्थोलोम्यू डायस, पर्याय क्रमांक 4। वास्को द गामा पूर्वी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होप या ठिकाणी आशेचे भूषिर या ठिकाणी बार्थोलोम्यू डायस पोहोचला होता। मात्र त्याचा पुढचा प्रवास न झाल्यामुळे त्याला भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लावता आला नाही। पुढे जायचं आपल्याला। इसवी सन 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या टिंबटिंब किनाऱ्यावर पोहोचला। मूळचा स्पेन मध्ये जन्मलेला, मात्र इटली सरकारच्या सहकार्यानं यानं जलमार्गाच्या शोधाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये 1492 मध्ये
आपण इथं मगाशी पाहिलं की अशा प्रकारची ही जगाची रचना. आणि मग हा उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात गेला बा? हा उत्तर अमेरिकेच्या, इथं उत्तर अमेरिका, इथं दक्षिण अमेरिका. सहज लक्षात येते आपल्याला कुठं गेला असेल, अमेरिका खंडाच्या टिंब किनाऱ्यावर पोहोचला. इकडून गेलाय म्हणजे पूर्वेकडून गेलाय म्हणून पूर्व किनाऱ्यावर तो पोहोचला. 1492 रोजी कोलंबस. म्हणून तर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं म्हणतात. चला पुढे जाऊया. मात्र 1498 मध्ये अमेरिगो त्या खंडावर जाऊन त्यानं हा भारत नाही, हे नवीन ठिकाण आहे हे डिक्लेअर केलं, म्हणून अमेरिगोचं अमेरिकेला नाव दिलं. प्रश्न काय पाहिजे, इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या टिंब या बंदरात पोहोचला. इसवी सन 1498 चा हा प्रवास आहे. इमॅन्युअल नावाचा राजा होता पोर्तुगालचा, त्याच्या मदतीनं हा वास्को द गामा निघालाय. आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवरून दक्षिण टोकावरती आलाय, केप ऑफ गुड होप नावाच्या ठिकाणी. त्यालाच आपण आशियाचे भूशेर असे म्हणतो. नंतर तो पुढे आलाय आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर, त्याला मोझांबिक नावाचा बंदर दिसला. त्या बंदरापासून तो मग त्यावेळेस त्या बंदराचा राजा होता मिलिंद नावाचा राजा. तिथं काही भारतीय जहाजं नांगरलेली होती, त्यातल्या काही एका भारतीय जहाजाच्या माग हा आलाय आणि भारतामध्ये 23 मे 1498 रोजी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असणाऱ्या कालिकत नावाच्या बंदरात तो पोहोचलाय. तेव्हा या कालिकत बंदरामध्ये जामोरिन, चेरा साम्राज्याचा जामोरिन किंवा त्याचं खरं नाव नेदी इरिपू स्वरूपम या राजाच्या राज्यामध्ये आलेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कालिकत. इसवी सन टिंबच्या बिल ऑफ राईट्स मुळे इंग्लंडच्या राजाच्या अधिकारावर मर्यादा घालून पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित केलं. ज्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रपतीचं पद आहे, त्याप्रमाणे इंग्लंडमध्ये राजाचं पद आहे. मात्र आपल्याकडं राष्ट्रपती हे वारसा हक्काने निवडले जात नाही, निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. मात्र इंग्लंडचं राजपद हे वारसा हक्काने राजाचा मुलगा राजा होणार, राजाचा मुलगा अशा पद्धतीने. मात्र एक महत्त्वाची घटना आहे इंग्लंडच्या प्रशासनामध्ये की कोणत्या तरी वर्षी हे बिल ऑफ राईट्स झालं होतं आणि त्यामुळं राजाचे अधिकार कमी केले गेले आणि ब्रिटिश पार्लमेंटचे अधिकार वाढवले, सार्वभौम ब्रिटिश पार्लमेंट झाला. तर हे साल विचारलं गेले तर त्याचं उत्तर आहे 17व्या शतकातली घटना आहे, 1689 ची घटना आहे. बिल ऑफ राईट्स 1689. पुढे टिंब या देशाने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकेचा शोध लागल्यानंतर इंग्लंडमध्ये या ठिकाणाला नवे जग म्हणू लागले आणि इंग्लंडचे लोक धावत पळत साम्राज्य विस्तारासाठी अमेरिकेत आले आणि या अमेरिकेमध्ये त्यांनी 13 वसाहती निर्माण केल्या होत्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 11 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 इंग्लंड. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध सुमारे 1775 ते 1783 या काळामध्ये अमेरिकेमध्ये मूळ इंग्लंडचे लोक जे स्थायिक झाले होते बा, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणजे मूळ अमेरिकेच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी नाही. इंग्लंडमधील लोक जे अगोदर येऊन अमेरिकेत स्थायिक झाले होते त्यांनी इंग्लंडच्या सरकारच्या विरोधात जे स्वातंत्र्य समर किंवा जो संघर्ष केलाय त्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. आणि या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात मग बोस्टन टी पार्टी पासून झाली. ज्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलं. या युद्धामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याबरोबर थॉमस जेफरसन होता. या थॉमस जेफरसनने अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा घोषित केला. पुढे या जाहीरनाम्याच्या आधारावर अमेरिकेची राज्यघटना तयार झाली, म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेचे शिल्पकार थॉमस जेफरसनला म्हणतात. या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये उठाव करताना बंडकर्त्यांना यश आलं आणि म्हणून अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश सरकारच्या जाचातून अमेरिका सुटली आणि अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली हे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झाले ते जॉर्ज वॉशिंग्टन हेच पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. तर आपल्यासाठी प्रश्न आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली? आपलं उत्तर क्लिअर झालं, जॉर्ज वॉशिंग्टन. त्यांच्यानंतर अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. बिल गेट्स पण राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. विल्यम रूझवेल्ट
किंवा फ्रँकलिन रुझवेल्ट हे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. चला पुढे जाऊया. टिंबटिंब क्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. खरं तर शिवकालीन इतिहासामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता इतक्या परमोच्च पदावरती होत्या, इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या की जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं स्वातंत्र्य, समता, बंधुता पुन्हा कुठल्या राज्यामध्ये सापडणार नाही. मात्र आधुनिक कालखंडातली ही घटना आहे. आधुनिक कालखंडामध्ये 1789 मध्ये अमेरिकेमध्ये घडलेल्या घटनाला, संघर्षाला फ्रान्समध्ये घडलेल्या संघर्षाला फ्रेंच राज्यक्रांती म्हणतात. आणि या फ्रेंच क्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली अशा प्रकारे म्हटलं जातं. आपल्याला परीक्षेला हे लिहायचं. याचं उत्तर फ्रेंच. औद्योगिक क्रांतीला युरोपमध्ये केव्हा सुरुवात झाली? औद्योगिक क्रांतीला युरोपमध्ये पहिलाच पर्याय बरोबर आहे 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून. 18व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे काय? 1775 पासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली 1775ला. पुढे म्हणजे कुठल्याही शतक पहा, आपण जर 18वे शतक म्हटलं तर या 18व्या शतकाचा जो पूर्वार्ध आहे तो पहिले 25 वर्ष म्हणजे 1801 ते 1825. यानंतर 18व्या शतकाचा मध्य 18व्या शतकाचं पूर्वार्ध जो आहे तो 1701 ते 1725 असा असणार आहे. याला म्हणायचं 18व्या शतकाचा पूर्वार्ध. यानंतर 18व्या शतकाचा मध्य म्हणजे 1826 ते 1875 50 वर्षाचा. आणि 18व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे 18वे नाही परत तसंच झालं 1726 ते 1775. आणि 18व्या शतकाचा उत्तरार्ध 1776 ते 1800 झाला. आणि मग 1801 सुरू झालं की 19वे शतक सुरू होतं. अशा रीतीने या शतकाबद्दलची कन्सेप्ट लक्षात राहू द्या. आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी डीएडच्या टीईटीच्या पेपरला प्रश्न आला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शतकामध्ये आरमार उभारला? तर सगळ्यांनी 16वं लिहिलं. नाही, 1658ला त्यांनी आरमार उभारलं, पण 1600च्या पुढे गेले म्हणजे ते 17वं शतक आहे. उत्तर होतं 17वं शतक. तसंच इथे 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. लक्षात राहू द्या. 15वा प्रश्न आहे, टिंबटिंबचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. तर इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने, उद्योग व्यवसाय सुरू झाला म्हणून इंग्लंडला जगाचा कारखाना म्हटलं गेलंय. पुढे इसवी सन टिंबटिंबमध्ये इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तुम्हाला ही साल तारीख अतिशय डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. इसवी सन 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथच्या काळामध्ये लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली इंग्लंडमध्येच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. म्हणजेच आपलं उत्तर आहे इथं 31 डिसेंबर 1600. आणि त्यानंतर मग 1608 रोजी इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालंय जहांगीर बादशाहच्या काळात. पुढचा प्रश्न पाहूया. टिंबटिंबच्या परवानगीनं इंग्रजांनी सुरत येथे आपली वकार स्थापन केली. 1608 मध्ये इंग्रज भारतामध्ये आले. रेड ड्रॅगन नावाच्या जहाजात कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालं. कॅप्टन हॉकिन्स जहांगीर बादशाहच्या दरबारामध्ये गेल्या सवलतीसाठी विनंती केली, मात्र जहांगीर बादशाहनं त्यावेळेस सवलती दिल्या नाही. त्यानंतर मग 1615 रोजी सर थॉमस रो टेरी नावाच्या धर्मोपदेशकाबरोबर जहांगीर बादशाहच्या दरबारात गेल्या आणि त्यावेळेस मात्र इंग्रजांना सर्वप्रथम सवलती मिळवल्या. मात्र त्याच्या 2 वर्ष अगोदरच इसवी सन 1613 रोजी जहांगीर बादशहाच्या परवानगीनं इंग्रजांनी आत्ताच्या गुजरातमधील तापी नदीच्या तीरावर असणाऱ्या सुरत या शहरामध्ये आपली पहिली वखार उभारली. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जहांगीर बादशाह. इसवी सन 1756 रोजी टिंबटिंब हा बंगालचा नवाब बनला. तुम्हाला सांगतो 1719 साली बंगाल, बिहार, ओरिसाचा जो मोगलांचा सुभेदार होता मुर्शिद कुली खान यानं स्वतःचं राज्य स्वायत्त घोषित केलं. कलकत्त्यामध्ये मुर्शिदाबाद ही त्यांनी राजधानी घोषित केली.
त्याच्या घराण्याचा शेवटचा वारसदार शहा सुजा 1740 मध्ये त्याच्याचकडे नोकरीला असणारा बिहारचा नायब सुभेदार अलीवर्दी खानानं मारला. अलीवर्दी खानानं 1740 मध्ये शहा सुजाची हत्या केली आणि स्वतः बंगालचा नवाब बनला. अलीवर्दी खान 1756 मध्ये मृत्युमुखी पडला. 1756 मध्ये अलीवर्दी खानाचा मृत्यू झाल्यानंतर त्यानं घोषित केल्याप्रमाणे त्याचा नातू सिराजुद्दौला बंगालचा नवाब बनला. अर्थात आपलं उत्तर क्लिअर झालं. बंगालचा नवाब 1756 रोजी सिराजुद्दौला बनलाय. पुढे जाऊया. रॉबर्ट क्लाइव्हने सिराजुद्दौलाचा सेनापती टिंबटिंबयास आपल्या बाजूस वळवले म्हणजे फितूर केले. तर जेव्हा सिराजुद्दौला बंगालचा नवाब बनला त्यावेळेस या सिराजुद्दौलाचा सेनापती अर्थात अलीवर्दी खानाचा मेहुणा होता मीर जाफर, याच्या सहित इंग्रजांनी अनेकांना आपल्या बाजूनं फितूर केलं होतं, आपल्या बाजूनं वळवून घेतलं होतं. तर हे कसं झालं, काय झालं? सिराजुद्दौला आणि बंगालमध्ये आपल्या साम्राज्याचा पाया रोव घालणाऱ्या इंग्रजांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षामध्ये सुरुवातीला सिराजुद्दौलानं इंग्रजांच्या ताब्यातलं इंग्रजांनी स्थापन केलेलं कलकत्ता शहर, त्यांची कासिम बाजारची वखार ताब्यामध्ये घेतली. मग याचा बदला घेण्यासाठी किंवा सिराजुद्दौलाला शह देण्यासाठी दक्षिणेत असणारे रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन नावाचे अधिकारी बंगालला आले. आणि मग त्यानं सिराजुद्दौलाच्या दरबारामध्ये सिराजुद्दौलावर नाराज असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना आपल्या बाजूने ओढलं. त्यामध्येच एक अधिकारी जो सेनापती होता त्याचं नाव मीर जाफर हा फितूर झाला. याला नवाब पदाचा आमिष दिला. सत्तेसाठी, पदासाठी किंवा खजिन्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे फितूर झाले तेव्हा तेव्हा तो देश त्यावेळेसची परिस्थिती आपल्याला गुलामगिरीमध्ये, पारतंत्र्यामध्ये घेऊन गेली. आजही किती दुर्दैवाची गोष्ट, निवडणुकीच्या वेळेस प्रचाराला एकत्र असणारे दोन पक्ष आज सत्तेमध्ये परस्पर विरोधी आहेत. आणि निवडणुकीच्या वेळेस एकमेकांच्या परस्पर विरोधी असणारे दोन पक्ष आज एकत्र राजसत्ता गाजवत आहेत, सरकार चालवत आहेत. तर याच्यामध्ये देशाचं, राज्याचं, जनतेचं हित वगैरे काही नसतं. ते फक्त असतं स्वतःचं हित सत्ता ताब्यात घ्यायची आणि देशाला, राज्याला लुटत राहायचं. म्हणून जनता जनार्दनाला जागं करणं गरजेचं आहे आणि हे जागं करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी होणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या दोघांनी जर प्रामाणिकपणानं काम केलं जनतेसाठी तर आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये योग्य तो बदल लवकरात लवकर घडू शकतो. चला, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पुढे जाऊया आपण. प्लासीची लढाई कोणाकोणात झाल्या व केव्हा झाल्या? सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्या वादामध्ये आता रॉबर्ट क्लाइव्ह पडला. मीर जाफरला म्हणजे सिराजुद्दौलाच्या सेनापतीला फितूर करून या रॉबर्ट क्लाइव्हनं मुठभर सैन्यानिशी सिराजुद्दौलावर आक्रमण केलं आणि दिनांक 23 जून 1757 रोजी बंगाल प्रांतातील प्लासी नावाच्या ठिकाणी लढाई झाली. त्याला म्हणतात प्लासीची लढाई. आणि मग अशा प्रकारची ही प्लासीची लढाई कोणाकोणात झाली असा प्रश्न आहे. तर इंग्रजांचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हकडे होतं आणि दुसऱ्या बाजूला सिराजुद्दौला बंगालचा नवाब. 23 जून 1757 या लढाईमध्ये ऐन वेळेला सेनापतीच फितूर झालेला असल्या कारणानं बहुतांशी सैन्य लढलंच नाही आणि त्याच्यामुळं रणांगणावरून सिराजुद्दौला पळून गेला. पुढे बंगालचा नवाब सिराजुद्दौला याची हत्या केली आणि 28 जून 1757 रोजी मीर जाफर बंगालचा नवाब बनला. झालं. अशा रीतीनं प्लासीच्या लढाईमुळं भारतात, बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया रोवला गेला. भारतात ब्रिटिश साम्राज्याची स्थापना कोणत्या लढाईतील विजयानं झाली? तर प्लासीच्या विजयानं झाली. प्लासीच्या लढाईतील विजयानं झाली. ज्या लढाईचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हने केलं, विश्वासघाताने का होईना त्यानं ही लढाई जिंकली. म्हणून तर भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा संस्थापक कोणाला म्हणतात? तर रॉबर्ट क्लाइव्हला म्हणतात. चला, 20वा प्रश्न झाल्यानंतर पुढे जायचं आपल्याला 21वा प्रश्न. इसवी सन 1764 मध्ये टिंबटिंब येथील बक्सार येथे इंग्रज व शाह आलम, सुजाउद्दौला आणि मीर कासिम यांच्यात लढाई झाली.
ही लढाई आहे 22 ऑक्टोबर 1764ची. काय झालं सांगतो. 1757 मध्ये मीर जाफर बंगालचा नवाब बनलाय आणि बंगालचा नवाब त्याला बनवत असताना इंग्रजांनी सुमारे 17.7 कोटी रुपये त्यांना द्यायचे असे कबूल केले. मात्र जेव्हा फितूर एखादा चोरटा भामटा नालायक माणूस सत्तेवर जातो त्यावेळेस देशाचं राज्याचं कुठलंही उत्पन्न कमी होतं. अगदी तसंच मीर जाफरचं झालं आणि त्याच्यामुळे त्याला 17.7 कोटी रुपये देता आले नाही. हळूहळू त्याच्यामध्ये आणि इंग्रजांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि मग शेवटी 1760 मध्ये व्हॅन्सिटाट नावाच्या इंग्रजांच्या गव्हर्नर जनरलने, बंगालच्या गव्हर्नरने म्हणूया आपण त्याला, की या मीर जाफरला पदावरून हटवलं आणि त्याचा जावई मीर कासिमला पदावर बसवलं 1760 मध्ये. 1760 मध्ये जेव्हा मीर कासिम नवाब बनलाय त्यानं मात्र प्लॅन वेगळा केला. त्यानं आपली ताकद वाढवण्यासाठी सैन्य संघटन केलं. त्यानं इंग्रजांची ताकद कमी करण्यासाठी अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती दिल्या. म्हणजे काय झालं होतं की वेगळ्या वेगळ्या कारणानं बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांना व्यापाराच्या सवलती प्रचंड मिळाल्या होत्या. करमुक्त व्यापार ते करत होते. फर्रुखसिंहने त्यांना व्यापाराचे विशेष अधिकार म्हणजे दस्तक दिले होते. त्याचा ते गैरवापर देखील करत होते. मात्र भारतीय व्यापारी आणि इतर देशातल्या व्यापाऱ्यांना अशा प्रकारच्या सवलती नसल्यामुळं इंग्रजांखेरीज बाकीच्या व्यापाऱ्यांचा व्यापार इतका चालत नसे. म्हणून मीर कासिमनं काय केलं, अंतर्गत व्यापारामध्ये सर्वांना समान सवलती दिल्या. त्यामुळे इतर व्यापाऱ्यांना फायदा झाला, मात्र इंग्रजांचं नुकसान होणार होतं. याचबरोबर अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती दिल्यामुळे तो जो नुकसान त्याचं होणार होतं त्यासाठी जमीन महसुलाच्या पद्धतीमध्ये त्याने मोठा बदल केला. याचबरोबर त्यानं 1762 मध्ये जी राजधानी कलकत्त्यामध्ये मुर्शिदाबाद होती बंगालची ती बदलवली आणि मुंगेर या ठिकाणी नेली. कारण मुर्शिदाबाद या ठिकाणी इंग्रज राहत होते आणि कारभारामध्ये ढवळाढवळ जास्त करत होते. अशा रीतीनं त्यानं 1760 ते 1763 3 वर्षामध्ये फार मोठमोठे धाडसी निर्णय घेतले आणि त्यामुळे बंगाल प्रांतामध्ये फार मोठं परिवर्तन व्हायला लागलं होतं. फार मोठं परिवर्तनाला सुरुवात झाली होती. त्यालाच रक्तहीन क्रांती असं म्हणतात. आणि म्हणून मीर कासिमला इंग्रजांनी 1763 मध्ये नवाब पदावरून हटवलं आणि त्याच्या म्हाताऱ्या सासऱ्याला मीर जाफरला पुन्हा गादीवर बसवलं. आता हा मीर कासिम माघार घ्यायला तयार नव्हता. तेव्हा अयोध्याच्या सुजाउद्दौलाकडे गेला, दिल्लीचा बादशाह शाह आलमकडे गेला आणि या तिघांनी मिळून आपल्या फौजा एकत्र केल्या. इंग्रजांवरती 22 ऑक्टोबर 1764 मध्ये आक्रमण केलं. ते लढाई बक्सार या ठिकाणी झाली. त्या बक्सार लढाईला म्हणून बक्सार या ठिकाणच्या लढाईला बक्सारची लढाई म्हणतात. ज्या लढाईमध्ये इंग्रजांचं नेतृत्व मेजर मनरोनं केलं होतं, जो तोफखान्याचा प्रमुख होता, त्याच्या तोफखान्याच्या जोरावर या तिघांच्या संयुक्त फौजेचा दारुण पराभव झाला आणि बक्सारच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा इंग्रज विजयी झाले. या बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया मजबूत झाला. लक्षात राहू द्या, इंग्रजांनी लढून मिळवलेला भारतातला हा पहिला विजय. तर आपल्याला प्रश्न असा आहे, 1764 मध्ये जी बक्सार या ठिकाणी लढाई झाली, हे बक्सार कुठे आहे, तर हे आत्ताच्या बिहारमध्ये. लक्षात राहू द्या, त्यावेळेच्या बंगाल प्रांतामध्ये असलं तरी आत्ताच्या बिहारमध्ये. 21वा प्रश्न झाल्यानंतर 22वा प्रश्न, इंग्रजांनी भारतातील टिंबटिंब या प्रांतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला. हे आत्ताच आपण पाहिलंय, बंगालमध्ये रोवलेलं आहे प्लासीच्या लढाईनं. 23 जून 1757 रॉबर्ट क्लाइव्ह त्याचं नेतृत्व करत होता. इंग्रज व फ्रेंच यांच्यातील भारतात झालेल्या युद्धाला काय म्हणतात? आपल्या सर्वांना माहिती आहे की युद्ध ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणचं नाव त्या युद्धाला मिळतं. बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, पानिपतची लढाई, अनेक नावं तुम्हाला माहिती. तसंच आपल्या दक्षिण भारतामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये लढाया झाल्या. या लढाया बहुतांशी आत्ताच्या कर्नाटक राज्य आणि त्याच्या भोवतीच झाल्या आणि म्हणून या लढायांना कर्नाटक युद्ध असं म्हणतात. मग कर्नाटकचे पहिले युद्ध, दुसरे युद्ध, तिसरे युद्ध असे 3 कर्नाटकचे युद्ध जे इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचे. आणि आज कर्नाटकच्या शेवटच्या युद्धामध्ये मात्र फ्रेंचांचा दारुण पराभव झाला. फ्रेंच संपले, इंग्रज विजयी झाले. चला पुढे जायचं आपल्याला. टिंबटिंब या तहानुसार इंग्रजांना बंगालच्या सुब्यात दिवाणीचे अधिकार मिळाले. 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. या बक्सारच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाइव्ह पुन्हा दुसऱ्यांदा आला. हा आल्यानंतर यानं 12 ऑगस्ट 1765 रोजी तत्कालीन दिल्लीचा जो बादशाह होता, मोगल सम्राट होता, खरं तर नावाचाच होता शाह आलम, याच्याबरोबर तह केला. त्या तहामध्ये सुजाउद्दौला, अयोध्याचा नवाब सुजाउद्दौला, त्याच्या ताब्यातील कडा आणि अलाहाबाद हे 2 शहर
हे शाह आलम बादशहाला दिले म्हणून त्या तहाला अलाहाबादचा तह असं नाव पडलं. आणि या अलाहाबादच्या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतातील कर महसूल गोळा करण्याचे म्हणजे दिवारीचे अधिकार मिळाले. आपल्याला इथं उत्तर सापडलं अलाहाबादचा तह. पुढे या रॉबर्ट क्लाइव्हनं 1765 मध्ये बंगाल प्रांताचा जो नवा नवाब झाला होता नजमुद्दौला, त्याच्याकडून निजामतचे अधिकार मिळवले बंगाल प्रांतामध्ये. निजामतच्या अधिकारामध्ये मग परराष्ट्र धोरण असेल, न्याय खाता असेल, लष्कर खाता असेल हे आले. याचाच अर्थ काय तर अलाहाबादचा तह आणि नजमुद्दौला बरोबरचा तह या दोन तहाच्या माध्यमातून 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं बंगाल प्रांतातील सर्व अधिकार आपल्या ताब्यामध्ये घेतले. मात्र प्रशासन चालवायची जबाबदारी नवाबाकडे तशीच ठेवली. त्याला आपण म्हणतो दुहेरी शासन व्यवस्था. ही दुहेरी शासन व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये 1765 ते 1772 अशा 7 वर्ष होती. 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगने ही दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली, बंद केली, कारण फार मोठा भ्रष्टाचार वाढला होता. शेतीबरोबर अनेक उद्योगधंदे राज झाले होते, नामशेष झाले होते, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. झाल्या 24 प्रश्न क्रमांकाचं पर्याय क्रमांक 3 अलाहाबादचा. तर उत्तर पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. इसवी सन 1799 मध्ये टिंबटिंब येथे टिपू सुलतान लढाईत मारला गेला. तर म्हैसूरचं संस्थान आहे, ज्या म्हैसूरच्या संस्थानाचे मालक आहेत ओडियार घराणा. हे ओडियार घराणा म्हणजे खरं तर यादव घराणा. यादव घराण्याचे यदुराय आणि कृष्णराय या दोन बंधूंनी म्हैसूर संस्थानाची स्थापना केली. सुरुवातीला हे म्हैसूर संस्थान विजयनगर साम्राज्याचं मांडलिक होतं, विजयनगर साम्राज्यामध्ये नोकरी करत होतं. मात्र राक्षस तागडीच्या 1765च्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला आणि विजयनगर साम्राज्याला उतरती कळा लागली. तेव्हापासून या घराण्यानं स्वतःला मालक म्हणायला सुरुवात केली. मालक म्हणजेच ओडियार, आणि म्हणून त्या घराण्याला नाव पडलं ओडियार घराणं. चिक्क कृष्णराज नावाच्या राजाच्या काळामध्ये नंदराज हा अर्थमंत्री आणि देवराज हा सेनापती होता. थोड्याच दिवसात या राजाला बाजूला हटून ह्या दोघांनी सत्ता ताब्यात घेतली. नंदराज हा राजा बनला आणि देवराज हा सेनापती. मात्र या दोघा भावांना हटवून 1761 मध्ये हैदर अलीने म्हैसूरचं संस्थान, म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलं आणि साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. आणि त्याचमुळं खरं तर इंग्रजांना सारा देश जिंकायचा होता, म्हणून कधी ना कधी हा संघर्ष होणारच होता. मात्र हैदर अलीचं साम्राज्य विस्तार हे निमित्त झालं आणि इंग्रज आणि हैदर अली अर्थात इंग्रज आणि म्हैसूर संस्थान यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष मोठा झाला, ज्यामध्ये हैदर अलीचा मृत्यूमध्ये झाला. मात्र त्याच्या मुलानं टिपू सुलतानने हा संघर्ष अविरत चालू ठेवला आणि म्हैसूरचे एकूण 4 युद्ध झाले. या 4 युद्धापैकी पहिल्या 2 युद्धामध्ये म्हैसूरचा मोठा विजय झाला होता. मात्र तिसऱ्या युद्धामध्ये म्हैसूरचा पराभव झाला आणि चौथ्या युद्धामध्ये, ज्या युद्धातील एक महत्वाची लढाई आहे म्हैसूर संस्थानच्या राजधानीतील, म्हैसूर संस्थानचे कावेरी नदीच्या तीरावरची राजधानी श्रीरंगपट्टणम, आणि याच लढाईमध्ये लढत असताना टिपू सुलतान म्हैसूर संस्थानचा सुलतान राजा मारला गेला, मृत्युमुखी पडला. आणि 1799 मध्ये चौथ्या म्हैसूरच्या युद्धामध्ये इंग्रजांचा मोठा विजय झाला. 1799 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळालेला असला तरी तत्कालीन इंग्रज कंपनीनं काय केलं, म्हैसूर संस्थानाचा कृष्णराज नावाचा ओडियार घराण्याचा राजाला राजा बनवला. त्याला तैनाती फौज स्वीकारायला लावली आणि त्याच्याच ताब्यामध्ये तो नावाचा का होईना राजा ठेवला. मात्र विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये 1831 मध्ये हे म्हैसूर संस्थान ब्रिटिश साम्राज्यात अधिकृतरित्या विलीन केलं गेलं. अशा रीतीने हे 25 प्रश्न क्रमांक पाहिला आपण. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी सिंध गिळंकृत केले? साऱ्या हिंदुस्थानवर इंग्रजांनी ताबा मिळवलाय, त्यातला हा सिंध प्रांत इंग्रजांनी केव्हा गिळंकृत केला? खरं तर अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी सिंध आपल्या ताब्यात पाहिजे या दृष्टिकोनातून त्याने हे सिंध ताब्यात घेतले आणि ते ताब्यामध्ये घेतलं 1843 मध्ये. पुढे जायचं आहे आपल्याला. 27वा प्रश्न. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर पंजाबचा राजा कोण बनला? तुम्हा सर्वांना माहिती असेल की आपल्या भारतावर एकेकाळी खैबर खिंडीतून म्हणजे उत्तर भारतावर खूप वेळा आक्रमण झाले आणि त्यामध्ये याचं पंजाब नेहमीच शिकार बनायचं आणि त्यामुळे पंजाबमध्ये अस्थिरता असायची. छोटे छोटे राज्य असायचे, 12 छोटे छोटे राज्य होते, त्यांना मिसलं म्हणायचे. या 12 छोट्या छोट्या राज्यापैकी एक सुकर चाकिया नावाचे एक मिसलं आहे. त्या मिसलचा प्रमुख महासिंह आणि राजकौर त्याची पत्नी यांच्या पोटीच रणजित सिंहाचा जन्म झाला.
या रणजित शहानं आपल्या धाडसाच्या जोरावरती, पराक्रमाच्या जोरावरती संपूर्ण पंजाब आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि अशा या शूरवीर रणजित सिंहाला पंजाबच्या राजाला हिंदुस्थानचा नेपोलियन असं विक्टर जॅकमॉन नावाच्या फ्रेंच अधिकाऱ्यानं म्हटलेलं आहे. 1840 मध्ये रणजित सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा जो अल्पवयीन आहे, कमी वयाचा आहे, राजा दिलीप सिंह किंवा दलीप सिंह गादीवर बसला. तो जेव्हा गादीवर बसला तेव्हा त्याचे संरक्षिका म्हणून त्याची आई राणी जिंदन कौर कारभार पाहत होती. त्यावेळेसचा वजीर लालसिंह होता, मात्र खरी सत्ता खालसा पंथाच्या म्हणजे पंजाब लष्कराच्या ताब्यामध्ये होती. सत्ता आपल्या ताब्यात यावी या गोंधळामध्ये, या स्पर्धेमध्ये पंजाबमध्ये अराजकता निर्माण झाली आणि इंग्रज शीख युद्धाला सुरुवात झाली. 45 ते 46 असं पहिलं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये शिखांचा दारुण पराभव झाला. इंग्रज विजयी झालेत. लाहोरच्या तहानं शिखांना माघार घ्यावी लागली. पुन्हा लॉर्ड डलहौसी 1848 मध्ये आला. कमकुवत झालेलं पंजाब त्याला जिंकायचं होतं. सारा हिंदुस्थानमध्ये साम्राज्य विस्तार करायचा होता आणि म्हणून त्यानं काय केलं, मुद्दामून मुस्लिमांना पंजाबमध्ये जास्त सवलती दिल्या. शीख अगोदरच नाराज होते, त्यांना पराभवाचा बदला घ्यायचा होता आणि यामुळं युद्धाला सुरुवात झाली. आणि या युद्धामध्ये 1849 मध्ये शीख पराभूत झाले. इंग्रज शीख दुसरं युद्ध सुद्धा संपलं आणि त्यामध्ये 1849 मध्ये लॉर्ड डलहौसीनं पंजाब साम्राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलं. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर मग पंजाबचा राजा कोण बनलं होतं आपण पाहिलं, दलीप सिंह किंवा दिलीप सिंह. हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. टिंब रोजी इंग्रजांनी पंजाब आपल्या राज्यात जोडले. आत्ताच तुम्हाला सांगितलं की इंग्रज शीख दुसरं युद्ध 1848-49 असं झालं आणि इथं 1849 मध्ये ब्रिटिश साम्राज्यामध्ये पंजाब साम्राज्य विलीन केलं गेलं. पुढचा प्रश्न, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ, टिंब सर्वांना माहिती आहे युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला होता, पण त्यातली त्यात कोणत्या देशामध्ये, तर इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला होता. त्याच्यानंतरचा पुढच्या क्रमांकाचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न असाल, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंब यांनी केला. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपली ताकद वाढवण्यासाठी आणि इंग्रजांची ताकद कमी करण्यासाठी मीर कासिमनं अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती दिल्या होत्या. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, इंग्रजांना व्यापाराच्या सवलती होत्या, करमुक्त व्यापार ते करत होते, व्यापाराचे विशेष अधिकार होते. म्हणून त्यांनी एखादी वस्तू 14 रुपयाला जर घेतली तर करमुक्त त्यांना फक्त 1 रुपया नफा कमवण्यासाठी ती 15 रुपयाला विकावी लागायची. झाला. मात्र भारतासहित बाकीच्या देशाच्या व्यापाऱ्यांनी जर ही वस्तू 14 रुपयाला घेतली त्यांना 2 रुपये टॅक्स असायचा. आता त्यांना 1 रुपया नफा कमवायचा म्हटलं तर 14 आणि 2 16 आणि 1 17 रुपयाला त्यांना विकावी लागायची. एकच वस्तू इंग्रज 15 रुपयाला विकतात, बाकीचे व्यापारी 17 रुपयाला विकतात. कोणाचा व्यापार चांगला होणार आहे? अर्थातच इंग्रजांचा. मात्र या मीर कासिमनं काय केलं, अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती देऊन टाकली. आता हे इंग्रजांखेरीज बाकीचे सगळे व्यापारी सुद्धा ती वस्तू 15 रुपयाला विकायला लागले. अशा प्रकारे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न या मीर कासिमनं केला होता आणि म्हणूनच इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष झाला. संघर्षाचा परिणाम बक्सरच्या लढाईमध्ये झाला. ज्या बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजच विजय झाले होते, यांचा पराभव झाला होता. अशा रीतीने आपल्या प्रश्न क्रमांक 30चा आपलं उत्तर आणि विश्लेषण पाहिलं. ओके, अशा रीतीनं इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिक शास्त्र पाठ क्रमांक 2, पाठाचं नाव युरोप आणि भारत, या पाठाचं 30 प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहिलं. तर अशा रीतीनं या विश्लेषणामध्ये इथंच थांबूया. अशा प्रकारचं डिटेल विश्लेषण प्रत्येक टेस्टचं तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचा अत्यंत उपयुक्त असा कोर्स तुम्ही जॉईन करा. फार कमीत कमी दरामध्ये 300 रुपयामध्ये तुम्हाला हा उपलब्ध करून दिलेला आहे. या विश्लेषणामध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.